नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार, मी गजानन जाधव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन बीज प्रक्रियेचं महत्त्व याबद्दल बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापूस आणि सोयाबीन हे दोन प्रमुख पिकं आहेत. मागच्या 10 वर्षापूर्वी जे सोयाबीनचं उत्पादन होत होतं ते मागच्या 4-5 वर्षात शेतकऱ्यांना अनुभव आहे की उत्पादन घटलंय. आता उत्पादन घटण्याचे अनेक कारणं आहेत, पण त्यातलं सर्वात प्रमुख कारण जर आपण म्हटलं तर ते आहे सोयाबीनमध्ये खोडकिडा आणि चक्रभुंगा याचा अटॅक, म्हणजे स्टेम फ्लाय आणि गर्डल बिटल. हे दोन्ही किडे खोडामध्ये असल्यामुळं शेतकऱ्याला याचं नुकसान कळत नाही, शेतकऱ्यांना या किडींचं नुकसान समजत नाही. ही कीड जो स्टेम फ्लाय आहे तो साधारणतः पेरणी झाल्यानंतर सोयाबीनला तिसरं पान जेव्हा येते, म्हणजे 10 ते 12 दिवसाचं पीक असताना त्याचा पतंग पानामध्ये अंडी घालतो, तिसऱ्या पानामध्ये, आणि ते शिरांमधून खोडात ती आळी ही खोडामध्ये प्रवेश करते आणि जसं जसं सोयाबीन वाढेल तसं ती खोड पोखरत चालते. त्यानंतर गर्डल बिटल जी आहे हिचा सुद्धा उपद्रव हा साधारणतः पेरणीनंतर 20-22 दिवसाच्या दरम्यान सुरू होतो. या दोन्ही किडींमुळे महाराष्ट्रामध्ये, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तसंच मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठं नुकसान झालं आहे. आणि आळी खोडात असल्यामुळं शेतकऱ्यांना ती समजत नाही. प्रादेशिक भाषांमध्ये किंवा लोकल शब्द त्याला कोणी खोडातली आळी म्हणते, कोणी गर्डल बिटल स्टेम फ्लाय म्हणतात, कोणी चक्रभुंगा आणि खोडमाशी असं सुद्धा म्हणतात. तर या किडीमुळं खूप मोठं प्रचंड नुकसान होतं आहे. यामध्ये जसं खोड पोखरल्या जाते, सुरुवातीला तिचं लक्षण दिसत नाही, कारण झाड एकदम सुकत नाही किंवा झाड वाळत नाही. झाड वाढत राहते, त्याला फुलं लागतात, त्याला शेंगासुद्धा लागतात. मात्र अन्नद्रव्याची गरज सगळ्यात जास्त असते शेंगा भरताना, म्हणजे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये. आणि दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये खोड पोखरलेलं असल्यामुळं अन्नद्रव्य जमिनीतलं हे वरती पोचत नाही किंवा कमी प्रमाणात पोचते. आणि त्यामुळं काय होते की दाण्याचा आकार बारीक राहणे, शेंगा पोचट राहणे, शेंगा करपणे, शेंगा गळणे, या सगळ्या पद्धतीमुळं उत्पादनात सरळ नुकसान होते. त्यामुळं ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे, पण शेतकऱ्यांना ती बाहेरून तिचं नुकसान दिसत नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या ती लक्षात नाही. हिची सुरुवात लवकरच होते, तेव्हा फवारणी करणं सुद्धा शक्य नाही. आणि त्यामुळंच सोयाबीनला जर बीज प्रक्रिया केली तरच आपण या किडीचं उत्कृष्ट नियंत्रण करू शकतो. तसं बीज प्रक्रिया करणं शेतकरी टाळतात, पण या किडीसाठी बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी एक केमिकल इन्सेक्टिसाइड, त्याचं नाव आहे रिहांश. हे रिहांश 1 किलो बियाण्याला 2 मिली आणि 5 मिली पाणी, सोयाबीनच्या बियाण्याला 1 किलोला 2 मिली रिहांश 5 मिली पाण्यामध्ये टाकून, म्हणजेच एक बॅग जर आपण पाहिली तर 30 किलोची साधारणतः बॅग असते, तर 30 किलोच्या एका बॅगला साधारणतः 50 ते 60 मिली रिहांश आणि 150 ते 200 मिली पाणी असं आपण वापरायचं आहे. पेरणीपूर्वी तुम्ही 15 दिवस 20 दिवस आधी सुद्धा बीज प्रक्रिया करून ठेवली तरी चालेल. बीज प्रक्रिया करताना आपण खताच्या पोत्याच्या तपडावर बियाणं आथरावं. त्यानंतर कमी प्रमाणात जर आपलं बियाणं असेल, 1 किंवा 2च बॅग असतील, तर औषध तयार करावं. या पद्धतीनं आपण औषध मोजून घ्यावं, पाणीसुद्धा मोजून घ्यावं आणि ते मिसळून त्या बियाण्यावर शिंपडावं. शिंपडल्यानंतर त्याला हलक्या हातानं ते बियाण्याला चोळावं, किंवा या पद्धतीनं आपण हे पोत्यामध्ये टाकून औषध टाकून याला हलवून सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो. फक्त याला थोडं जास्त वेळ हलवावं, जेणेकरून हे सगळं औषध ते बियाण्याला सारख्या प्रमाणात लागेल. या पद्धतीनं हे रिहांशची बीज प्रक्रिया आपण करू शकतो आणि ही एकदम सोपी बीज प्रक्रिया आहे. ही बीज प्रक्रिया केल्यामुळं तुमचं खोडकिडा आणि चक्रभुंगा या दोघांना सुद्धा नियंत्रण मिळेलच, पण सोबतच जमिनीतली जी हुमणी अळी आहे
तर सुरुवातीच्या अवस्थेत त्या हुमण्या अळीला सुद्धा नियंत्रण होईल. तसंच 30-35 दिवसापर्यंत जर कुठलं रस शोषक कीड जर सोयाबीनवर येत असेल तर तिला सुद्धा या बीज प्रक्रियेमुळे नियंत्रण मिळेल. या बीज प्रक्रियेचे इतर सुद्धा फायदे आपल्याला होतील. उगवण शक्तीमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. त्यानंतर जमिनीतली कीड सुद्धा या बीज प्रक्रियेमुळे नियंत्रित होऊ शकते. सुरुवातीची वाढ जी आहे ती सुद्धा जोमान होईल आणि सुरुवातीची रस शोषक कीड सुद्धा यानं नियंत्रित होईल. ही बीज प्रक्रियेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जी खोडातली अळी आहे तिचं नियंत्रण. आणि ही शेतकऱ्यांना मागच्या 5-7 वर्षामध्ये जर आपण पाहिलं उत्पादन का घटतंय तर हे चक्रीभुंगा आणि खोडकिडीमुळे उत्पादन घटतंय. त्यामुळं ही मला तरी असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की ज्यांनाही सोयाबीन पेरायचं आहे या शेतकऱ्यांनी रिहांशची बीज प्रक्रिया करूनच पेरावं, ज्यामुळं तुम्हाला या खोडकिडीचा चक्रभुंगीचा प्रादुर्भाव सुद्धा टळेल आणि इतर सुद्धा फायदे होईल. साधारणतः एक बॅगला म्हणजे एका एकराला फार फार तर 80 ते 100 रुपये याचा खर्च आहे. म्हणजे खर्च सुद्धा फार जास्त नाही. कारण बीज प्रक्रिया जर केली नाही तर आपण 15 दिवसाला फवारू शकत नाही. 3 पानाचं सोयाबीन असताना कोणी फवारत नाही. त्यामुळं बीज प्रक्रिया करणं हे सगळ्यात जास्त फायद्याचं आहे. हीच बीज प्रक्रिया आपण उडीद आणि मुगाला सुद्धा करू शकता. त्यामध्ये सुद्धा प्रमाण तुमचं 2 मिली प्रति किलो बियाणं या पद्धतीचं आहे. जर उडदामुगाला आपण ही बीज प्रक्रिया केली तर मुगावर उडदावर सुरुवातीला मावा मोठ्या प्रमाणात येतो. या माव्याचं सुद्धा नियंत्रण होईल आणि इतर रस शोषक किडीचं सुद्धा नियंत्रण होईल. तर मंडळी, सोयाबीन जर पेरायचं असेल तर रिहांशची बीज प्रक्रिया हे आपण लक्षात ठेवा. धन्यवाद.